बीड जिल्ह्याच्या विधी क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट प्रशांत शिंदे। सामाजिक कार्याची देखील त्यांना मोठी आवड आहे। परळी तालुक्यातील सेलू या गावामध्ये एका सुसंस्कृत अशा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे। त्यांचे वडील शिक्षक होते। गावामध्ये आणि परिसरामध्ये त्यांना मानणारा समाज होता। या भागामध्ये ते सरकार म्हणून सुप्रसिद्ध होते। आदर्श शिक्षक असलेल्या अशा या वडिलांचा प्रभाव ॲडव्होकेट प्रशांत शिंदे यांच्यावर आहे आणि म्हणूनच वकिली व्यवसाय करता करता वकील साहेबांनी सामाजिक कार्य हाती घेतलेलं आहे। म्हणून अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाचे ॲडव्होकेट प्रशांत शिंदे यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। जय जाऊ। मी ॲडव्होकेट प्रशांत गोपीनाथराव शिंदे। मी सेलू तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील मूळचा रहिवासी आहे। मी मागील 24 वर्षापासून अंबेजोगाई येथे न्यायालयामध्ये वकील म्हणून व्यवसाय करत आहे। वकील व्यवसाय करत असतानाच मी सामाजिक संघटनेमध्ये मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, या संघटनेमध्ये मागील 24 वर्षापासून कार्यरत आहे। तसेच अंबेजोगाई परिसरामध्ये हरित अंबेजोगाईच्या माध्यमातून वृक्ष लागवड असेल, तसेच वृक्ष संवर्धन असेल व जे जलस्रोत आहेत त्याचे जे प्रदूषण होत आहे ते प्रदूषण निवारण्यासाठी मी सातत्याने कार्य करत आहे। मला एक मुलगा व एक मुलगी। मुलगा माझा आर्किटेक्चर 3rd इयरला आहे आणि मुलगी 10वीला आहे। जय जाऊ। न्यूज 1 महाराष्ट्र चॅनलच्या मुलाखतनामा या कार्यक्रमात आज आपल्या भेटीला आहेत ॲडव्होकेट प्रशांत गोपीनाथराव शिंदे। या ठिकाणी आज या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचा जो जीवन प्रवास आहे, अगदी त्यांचं जे काही सामाजिक कार्य आहे किंवा विधी क्षेत्रातलं जे कार्य आहे, या अनेक बाबीवर आज आपल्याला प्रकाश टाकायचा आहे। मुळामध्ये कुठलीही व्यक्ती या ठिकाणी लहानाची मोठी कशी होते, म्हणजे अगदी शून्यातून विश्व कसं निर्माण करते, तर सर्वात पहिली बाब असेल ती म्हणजे त्या व्यक्तीचे आई वडील। असं म्हणतात की जे पेराल तेच उगवतं। आई आणि वडील चांगले असतील तर मुलं कर्तबगार निघतात, गुणी निघतात आणि अशीच मुलं या ठिकाणी समाजसेवक सुद्धा बनतात। अगदी आज या मुलाखतीच्या माध्यमातून वकील साहेबांमध्ये जे काही गुण आहेत, त्यांचं जे काही कार्य आहे, आपल्याला ते सर्व घ्यायचं आहे। साहेब, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। अगदी विचारावंसं वाटतं की परळी तालुक्यातील सेलू हे तुमचं गाव नाही का, एका चांगल्या सुसंस्कृत कुटुंबामध्ये तुम्ही लहानाचे मोठे झाला। तुमचे वडील पेशाने शिक्षक। एक विचारावंसं वाटतं की लहानपण कसं गेलं नेमकं, म्हणजे अगदी लहानपणाच्या आठवणी असतील, तुमचं शिंदे कुटुंब असेल, गावाकडचा वाडा असेल, त्या काळातला एकत्र कुटुंब, काय नेमक्या आठवणी? जय जाऊ। माझं बालपण ग्रामीण भागामध्ये, आमचं सेलू हे गाव 350 ते 400 लोकवस्तीचं गाव। मूळ आमचं गाव माजलगाव तालुक्यामध्ये, परंतु ज्यावेळेस परळी तालुक्याची निर्मिती झाली त्यावेळेस आमच्या गावाचा समावेश परळी तालुक्यामध्ये झाला। तसे माझे वडिलांना 5 भाऊ आणि 2 बहिणी असं आमचं एकत्र कुटुंब। खूप हलाखीच्या परिस्थितीतून वडिलांचा जीवन प्रवास सुरू झाला। तशाही परिस्थितीत ग्रामीण भागातून शिक्षणाची ओढ असल्यामुळं एकत्र कुटुंबात आई वडील शिकलेले नसताना त्यावेळेस त्यांनी शिक्षण घेतलं आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये ते शिक्षक म्हणून रुजू झाले आणि तिथनं खऱ्या अर्थानं आमच्या शिंदे कुटुंबाची थोडीशी प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली। पेशाने गुरुजी असलेले तुमचे वडील एक आदर्श शिक्षक नाही का, आणि हा आदर्शवाद त्यांनी आयुष्यभर जपला। खरं तर अगदी त्यांनी कुटुंबावर प्रेम केलं, समाजावर प्रेम केलं आणि सतत लोकांना चांगलं सांगत गेले। असं म्हणतात की जर आपल्याला जर आई वडील चांगले लाभले तर आपण चांगलं काहीतरी करू शकतो, चांगला विचार करू शकतो। गुरुजींनी तुम्हाला जे दिलं आयुष्यभर, म्हणजे मला काय म्हणायचं की चांगले शिक्षण दिलं, चांगले संस्कार दिले, तर काय काय बाबी तुम्हाला सांगितल्या, काय शिकवलं, काय दिलं नेमकं, वडिलांच्या काय आठवणी नेमक्या? माझे वडील म्हणजे आई आणि वडील ह्या दोन्ही भूमिका एकच माणूस निभावणारा पैकी
असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे वडील. अत्यंत प्रेमळ स्वभाव आणि एकत्र कुटुंबात जरी एकमेव ते नोकरीला असले त्यांनी स्वतःच्या कुटुंबापुरतं कधी विचार केला नाही. पूर्ण कुटुंबाला एकत्र घेऊन जाण्याचा जो त्यांचा स्वभाव होता, त्या स्वभावामुळे आम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या. कारण कुठंतरी आपण प्रगती करत असताना आपल्यासोबतच आपल्या कुटुंबाची सुद्धा प्रगती झाली पाहिजे आणि कुटुंबासोबतच समाजाच्या सुद्धा आपण कुठेतरी कामाला आलो पाहिजे. हे जे बाळकडू आहे ते आम्हाला आमच्या वडिलांच्या व्यक्तिमत्वामधून मिळालं. त्या काळामध्ये गुरुजींना एवढा पगार नव्हता, परंतु मान खूप मोठा होता आणि तसे गुरुजी होतेही, नाही का? तुम्ही तुमच्या वडिलांचा जो रुबाब किंवा समाजातील प्रतिष्ठा, नाही का, किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांनी जे स्थान निर्माण केलं ते सगळं पाहिलेलं आहे, ऐकलेलं सुद्धा आहे. तर तुमच्या नजरेतनं गुरुजी म्हणजे तुमचे वडील कसे होते नेमके? आमचे वडील आमच्या गावातून जे मोजके 2-3 माणसं जे नोकरीला लागले होते त्यापैकी माझे एक वडील होते. त्यामुळं आमच्या वडिलांना आमच्या गावातील अडाणी माणसं तर सरकार बोलवायची आणि खरंच त्यांचं वागणं जे सरकार मायबाप असतं आणि गोरगरिबाच्या अडीअडचणी सरकारकडे गेल्यानंतर सुटतात तशाच प्रकारचं वागणं आमच्या वडिलांचं असायचं. कुणीही गोरगरीब अडीअडचण घेऊन जर आमच्या वडिलांकडे आला तर तो कधीही निराश होऊन परत गेल्याचं आम्ही पाहिलं नाही. त्यांना पगार जरी कमी असला तरी त्या तुटपुंच्या पगारातनं ते कुटुंबासह गावातील अडीअडचणीतील माणसाच्या अडचणी ते दूर करायचे. कधी विचार केला नाही की आपल्याला 2 पैसे कधी शिल्लक राहत नाही असं कधी त्यांनी विचार केला नाही. कुटुंबाची अडचण तीच गावाची अडचण, गावाची अडचण तीच कुटुंबाची अडचण, असं त्यांची वागण्याची पद्धत होती. तक्रार दूर करणारे सरकार आणि सगळ्या गावासाठी सरकार होते किंवा पंचक्रोशीचे सरकार या नावानेच प्रसिद्ध होते, नाही का? मला असं वाटतं की एवढं प्रेमाने जेव्हा माणसं बोलतात तेव्हा तसं वागावं लागतं, नाही का? आज कोणी कुणाला सरकार म्हणायला बसलेलं नाही आता, परंतु तुमचं हे जे सरकार आहे म्हणजे तुमचे जे वडील आहेत आज नाहीत, काय खंत वाटते नेमकी? नाही, खंत तर खूप. वडिलांशिवाय आयुष्य काय नाही. वडिलांशिवाय आयुष्य खरंच निरस आहे. कारण जोपर्यंत वडील होते तोपर्यंत 100 हत्तीचं बळ असल्यासारखं मला वाटायचं. कुठल्याही गोष्टीची भीती नावाचा जो प्रकार आहे, कुठल्याही संकटाला भिडत असताना जोपर्यंत वडील होते तोपर्यंत मला कुठल्याही संकटाची भीती वाटायची नाही आणि कुठलंही कार्य अशक्य आहे असं कधीही मला वडील असेपर्यंत वाटलं नाही. परंतु ज्यावेळेसपासून वडिलांचं चित्र हरवलं त्यावेळेस पासून मात्र कुठलंही कार्य करत असताना आपण आता कुटुंबकर्ते आहोत आणि आपल्यावर काहीतरी जिम्मेदारी येऊन पडलेली आहे. त्याच्यामुळं थोडंसं माणूस खचल्यासारखं होतं. वडील जोपर्यंत असतात तोपर्यंत त्यांनी काही प्रत्यक्ष नाही केलं तरी जो अदृश्य हात जो म्हणतात तो अदृश्य हात आपल्यापासून हिरावल्याचं खंत वाटते. सुरुवातीला शांत असणारे प्रशांत, पण शिक्षणाच्या माध्यमातून वडिलांनी खऱ्या अर्थानं प्रशांत महासागर बनवलं, नाही का? मी प्रशांत महासागर यासाठी म्हटलं की तुम्हाला तुमच्या पायावर त्यांनी उभा केलं आणि आज तुम्हाला ओळखण्याचं पण सापडणार नाही. आज या पूर्ण जिल्ह्याला आपण परिचयाचे आहेत. परंतु एक विचारावंसं वाटतं की ही जी जडणघडण असते, कारण जो आकार देणं असतं, नाही का, हे सहज नसतं. त्यासाठी आई वडील गुरुजन यांनी कष्ट घेतले असतात. सर, लहानपणी ज्या वेळेला तुम्ही गावाकडे जायचं म्हणजे बराच काळ तुमचा बीडला पण गेला त्या नंतरच्या काळामध्ये, परंतु गाव कसा होता म्हणजे गावातली माणसं असतील, तुमचा तो शिंदेचा वाडा असेल तर वाड्याच्या काय नेमक्या आठवणी येतात किंवा आईच्या काय आठवणी येतात ते सांगा सर, म्हणजे त्या काळातल्या. आमचा वाडा खरंच म्हणजे आत्ता त्या वाड्याची आठवण काढली की आणखी असं मन गौरवून येतं. आमच्या वाड्यामध्ये आमचं पूर्ण शिंदे फॅमिली एकत्र राहायची. म्हणजे आमच्या वडिलांना 16 चुलत भाऊ, 5 चुलते, सगळे एकत्र एका वाड्यामध्ये राहायचो. आणि आमच्या वाड्याचा एक दरवाजा पूर्वेला गावाच्या तर दुसरा दरवाजा गावाच्या पश्चिमेला, अशा पद्धतीने वाड्याची रचना होती. आणि त्या वाड्यामध्ये सर्व जे कुटुंबातले लोक आहेत, आमच्या वडिलांचे 5 चुलते ते वेगवेगळे राहत होते म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरपासूनच. परंतु जेवायला मात्र सगळे ते अंगणामध्ये एकत्र जेवण करायचे. आणि जेवण करत असताना विविध पदार्थाची देवाणघेवाण, जी आपुलकी, चांगला पदार्थ एखाद्याने केला तर तो पदार्थ सगळ्यांना शेअर करणं, हे जे वातावरण होतं ते वातावरण आता कुठेतरी राहिलं नाही. आजही पदार्थ बनतात परंतु शेअर कोणाला करावं हा मोठा प्रश्न करतो, नाही का? सर, एक विचारावं वाटतं ज्या वेळेला आज गावाकडे जाता, नाही का, आता तुम्ही साहेब झालात खरं तर, गावाकडे जेव्हा जाता तो वाडा आता आहे का? नाही, वाडा आम्ही काय झालं सर, आम्ही
ज्या गावात राहत होतो त्या गावाच्या बाजूला आमची अशी काही जागा नव्हती आणि त्या वाड्यामध्ये 16 भाऊ आणि 5 म्हणजे चुलते 21 जणांचं कुटुंब राहण्याची परिस्थिती राहिली नाही. वरचीवर लोकसंख्या वाढत गेली आणि आजूबाजूला आमचं स्वतःची अशी काही जागा नसल्यामुळं 1985ला आम्ही थोडंसं स्थलांतर केलं आणि नवीन ठिकाणी राहायला गेलो. त्याच्यामुळे तो वाड्यात आता रहिवास राहिलेला तो पडझड झाली त्या वाड्याची. वाडा तर तहाच येतो, फक्त पडझड झालेला आहे. परंतु त्या वाड्यानं गतकाळी फार मोठं वैभव पाहिलं आहे. अगदी हसणारी, खेळणारी, अगदी आनंदाने राहणारी माणसं पाहिलीत नाही का. सदस्य संख्या वाढत गेली आणि तुम्ही मग वाडा बदलला तो आणि मग स्थलांतर झालं. सर, बालपण जे असतं हे बालपण सतत मनामध्ये घर करून बसलेलं असतं. माणसाने कितीही मोठं व्हावं परंतु बालपण विसरू नये. तर तुमचं बालपण कसं होतं? म्हणजे अगदी मित्रातलं असेल किंवा शाळेतलं असेल किंवा घरातलं असेल, म्हणजे कसे होतात नेमके तुम्ही? अगदी प्रचंड हुशार, मध्यम का खोडकर होतात? मग तसं तर राहायला गेलं तर आमचं बालपण नाही, पूर्ण आमचं आयुष्यच आमच्या पिढीचं. ह्या पृथ्वी तलावर जीवसृष्टी निर्माण झाल्यापासून सगळ्यात जर नशीबवान ज्याला म्हणतो आपण, ती जर कोणती पिढी असेल तर ती पिढी म्हणजे आमची पिढी. कारण आमच्या पिढीनं अमाप असं निसर्गाचं सौंदर्य पाहिलं, भरभरून असं प्रेम पाहिलं आणि आता जी आधुनिकता आलेली आहे त्या आधुनिकतेचा सुद्धा आम्ही आस्वाद घेतोय. म्हणजे जुन्या आणि नव्याचा संगम, दोन्ही गोष्टीचं पुरेपूर असं जे लाभ ज्या पिढीला मिळाला त्यापैकी आमची पिढी. सर, निश्चितपणे निसर्गाच्या सानिध्यात वावरणे किंवा निसर्गाला जवळून पाहणे हे वेगळं आयुष्य खरं तर नाही का. कारण आताची पिढी कशी झाली की अगदी मोबाईल, कॉम्प्युटर नाही का, यूट्यूब या सगळ्या मीडियामध्ये ती गुरफटलेली आहे. परंतु तो काळ होता, कुठला लँडलाईन नव्हता, कुठला मोबाईल नव्हता, कुठलंही अगदी काही नव्हतं, तर टी व्ही पण नव्हता बऱ्याच ठिकाणी. सर, तुमचे खेळ कुठले कुठले होते? म्हणजे अगदी पैशाचे का बिन पैशाचे? कुठलाही पैसा, एक पैसाही आम्हाला खेळाच्या गोष्टीसाठी लागायचा नाही. आम्ही एवढे नशीबवान, आमच्या गावाच्या शेजारून म्हणजे एकदम मंदिराच्या पाठीमागून पापनाशी नावाची नदी वाहते. आमचं अर्धा दिवस तर सर त्या नदीच्या सानिध्यातच जायचा. सकाळी उठल्यानंतर सुरुवातीला सकाळी उठल्यानंतर 6 वाजता सर्व मुलं नदीवर जाऊन स्नान करायचे. सुरुवातीला सकाळी स्नान केल्यानंतर एकदा स्नानावर कधीच आमचा बालपण गेलं नाही सर. वारंवार म्हणजे दुपारी ऊन पडले परत एकदा आम्ही पोहायला जायचो मनसोक्तपणे. म्हणजे एवढं स्वच्छ आणि निसर्गरम्य वातावरण, निर्मळ पाणी, त्याच्यामुळं त्या सगळे खेळ आमचे, मग ते सूरपारंब्या असू द्या किंवा हुतुतू असू द्या, खो खो असू द्या, लपंडाव असू द्या, हे सगळं नदीच्या आजूबाजूला आमचे खेळ चालायचे. झाडं सुद्धा नदीच्या बाजूला असायचे, अर्धे खेळ झाडावरती असायचे, अर्धे खेळ नदीमध्ये असायचे, अर्धे नदीच्या काठावरती. आमचं पूर्ण दिवस नदीच्या सहवासामध्ये जायचं. गेले ते दिवस राहिला फक्त आठवणी. मला असं वाटतं की त्या पापनाशीच्या नदीपात्रामध्ये निष्पाप मुलं खेळत होती नाही का. आणि हे बालपण, हे दिवस सतत आपल्याला ऊर्जा द्यायलेले असतात. सर, एक विचार असं वाटतं की जसं तुम्ही वडिलाबद्दल अगदी बरोबरून बोललात, तर आई, मला असं वाटतं की आईशिवाय तर आपला कुठलाच एपिसोड पूर्ण होणार नाही का. तर तुमच्या आईचं नाव काय, आई कशी होती, म्हणजे आईचं त्या काळातलं म्हणजे राहणीमान किंवा आईने केलेले संस्कार असतील, काय नेमक्या त्या काळातल्या आईच्या आठवणी? आमची आई म्हणजे चांगल्या कुटुंबातून, म्हणजे आमच्या वडिलाकडच्या पेक्षा आमच्या आईकडचं कुटुंब थोडंसं सदन कुटुंबातून येऊन सुद्धा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिनं आमच्या कुटुंबात येऊन व्यवस्थित पद्धतीनं ती सेटल झाली आमच्या कुटुंबामध्ये. आणि शिकलेली ती 2 नंबरची सून आमच्या कुटुंबातली. एकूण 5 भाऊ असल्यामुळं आमचे वडील 2 नंबरचे. थोरली जी त्यांच्या जाऊबाई त्या अशिक्षित, ही शिकलेली आणि चांगल्या कुटुंबातून आलेली. आणि तिच्यानंतर 3 भाऊ म्हणजे आमच्या वडिलाला आणखी लहान, त्याच्यानंतर असे 5-7 जणांच्या, 7-8, 10 जणांच्या कुटुंबामध्ये आमच्या आईनं आल्यानंतर ह्या सर्व कुटुंबाची जिम्मेदारी खूप म्हणजे चांगल्या पद्धतीनं निभावली. त्यांच्या शिक्षणाची जिम्मेदारी असेल, पुढच्या मुलांच्या, किंवा आम्ही मुलं असतो भावंड किंवा आमच्या चुलत्याची मुलं, यांच्या सगळ्यांकडं आईनं शिक्षणाची जिम्मेदारी असेल. शिक्षणासोबतच शेतीकडे सुद्धा तिनं शेतीच्या कार्यामध्ये चांगल्या पद्धतीने हातभार लावला आणि आमच्या सगळ्या भावंडांचं संगोपन आईने चांगल्या पद्धतीने केलं. निश्चितच या ठिकाणी आई वडील यांच्याशिवाय आपण पुढे नाही जात नाही का.
कारण त्यांच्या आठवणी असतात आणि या मुलाखतीच्या माध्यमातून किंवा एखादं आपण पुस्तक लिहित असताना त्यांना आपण सॅल्यूट केलं पाहिजे. खरं तर सर, शिक्षणामध्ये जे आहे म्हणजे शिक्षणाची तुमची ओढ कशी होती? म्हणजे सगळं शिक्षण ग्रामीण भागात झालं का काही शहरी भागात नव्हतं? नाही, माझं 1ली ते 4थीचं शिक्षण आमच्या मूळ गावी म्हणजे शेलू येथे झालं, जिल्हा परिषद शाळेमध्ये. आणि 5वी ते 10वी स्वामी विवेकानंद विद्यालय गाडे पिंपळगाव तालुका परळी वैजनाथ, ते गाव आमच्या गावापासून 5 किलोमीटर अंतर होते. ग्रामीण भागात जे तुम्ही शिक्षण घेतलं त्या काळातले गुरुजी, मुद्दाम विचारतोय, एक आदर्श गुरुजी होते खरं तर, आणि आज आहेत. त्या काळातले गुरुजी, तुमचा मित्रपरिवार आणि वर्गातला जो असतो माहोल तो कसा होता नेमका? नाही, पूर्वीची शाळा म्हणजे विद्यार्थी संख्या सुद्धा मर्यादित असायची आणि शिक्षक वृंद तर एवढे छान असायचे, म्हणजे त्यांचा एक वेगळा थाट असायचा. शाळेत जायला म्हणजे खूप म्हणजे आनंदाने शाळेत जावं असं वाटायचं, कारण इतकं प्रेम पण ते लावायचे आणि चुकल्यानंतर शिक्षा पण तशीच करायची. कारण आमच्या शाळेमध्ये ग्रामीण भागातली शाळा असल्यामुळं आजूबाजूच्या परिसरातील 10 ते 12 गावचे मुलं, विविध गावचे, त्या शाळेमध्ये शिकायला यायचे. एकमेव ती आमच्या परिसरामधली शाळा होती, ती 5वी ते 10वी पर्यंतची, स्वामी विवेकानंद विद्यालय गाडे पिंपळगाव. अच्छा सर, शाळेत असताना मुद्दा विचारतो, म्हणजे तुमचा कल कुठं होता नेमका? म्हणजे खेळाकडे, सांस्कृतिक, का फक्त अभ्यास काय अभ्यास? नाही, आमचं जडणघडण ज्यावेळेस शाळेमध्ये घडली त्यावेळेस फक्त शिक्षणाकडे फोकस अशी पद्धत नव्हती आताच्यासारखी. आता कसं रट्टा म्हणून फक्त मुलांना मार्क्स घेण्यासाठी शिक्षण अशी जी पद्धत आहे, त्यावेळेस आमच्या वेळेस तशी नव्हती. काही कारण मार्क्स घ्या असं नाही नव्हतं. आता कसं आहे, आमच्या वेळेस कसं शिक्षणाबरोबरच खेळाला आणि शरीरयष्टीला आणि संस्कृतीला तितकंच महत्व असायचं. त्यामुळं आम्ही सगळ्या खेळामध्ये, मग कबड्डी असेल, खो खो माझा आवडता खेळ, त्या काळामध्ये व्हॉलीबॉल मी खेळायचो, खो खो खेळायचो, कबड्डी खेळायची, विविध खेळामध्ये सहभाग घ्यायचा. तसंच निबंध लेखन असेल, वक्तृत्व असतील, अशा किंवा चित्रकलेच्या स्पर्धा असतील, अशा विविध स्पर्धेमध्ये आमची शाळा जरी ग्रामीण भागातली असली तर त्यावेळेस इंटरमिजिएट जी एक्झाम असते चित्रकलेची ती असेल किंवा स्कॉलरशिप परीक्षा माझं गावला मुलांना घेऊन जायचे. म्हणजे विविध क्षेत्र, म्हणजे विविध अंगी ते काम करून चित्रकलेचा गुण तुमच्या मुलामध्ये उतरवा नाही का? हो. कारण तुमच्या घरामध्ये आल्यानंतर जे काही त्याने काही विविध जे शिल्प तयार केले आहेत किंवा जे काही कलाकृती आहेत, मला असं वाटतं क्रेडिट गोष्ट घेऊ. सर, तुम्हाला आवडणारे गुरुजी कोण? म्हणजे ज्या गुरुजींकडे पाहून खऱ्या अर्थानं तुम्हाला हे वाटतं आपण घडलं पाहिजे. आता मला आवडणाऱ्या गुरुजीपैकी आमचे शारीरिक शिक्षणाचे आणि मराठीचे शिक्षक दसवंते गुरुजी. खूप असा कडक स्वभाव आणि त्यावेळेस पासनं वंचित घटकाला न्याय दिला पाहिजे अशी भावना असणारी आमचे दसवंते सर. ते आपल्याच अंबेजोगाई तालुक्यातील आवाड शेखपुरा या गावचे. मला असं वाटतं तुम्ही चांगलं करत राहा. तुम्हाला तुमचे विद्यार्थी किंवा तुम्ही ज्या समाजात वावरता लोक देखील तुम्हाला चांगलं म्हणतात नाही का? कारण चांगल्याला नेहमीच आपण चांगलं म्हटलं पाहिजे. सर, जसं तुम्हाला दसवंते गुरुजी आवडायचे, आजही आवडतात आणि तुमच्याकरता ते आदर्श, त्याचप्रमाणे जी काही मित्रमंडळी होती तुमची त्या काळातले बेस्ट फ्रेंड कोण? म्हणजे आज ते आता तुमचे बेस्ट फ्रेंड आहेत की नाही ते सांगा. माझं सगळ्यात म्हणजे सुदैव जर असेल ते माझे जे बालपणापासूनचे माझे जे मित्र आहेत ते आजतागायत माझे मित्र जशाच तसे माझ्या सानिध्यात आहेत. त्यापैकी रामेश्वर सोनवणे असतील, अशोक कोळेकर असतील, अंकुश नवले असतील, शिवाजी बोडके असतील, विजय रुपनर असतील, वसंत बोचरे असतील, असे भरपूर नावं सांगता येतील. आणखी ज्ञानेश्वर साबळे असतील, सर्जेराव साबळे असतील, हे वेगवेगळ्या गावचे लोक आहेत. जे आम्ही 5वी पासून एकत्र आलो ते आणखी आम्ही एकमेकाच्या सहवासात आहोत आणि असंच आम्ही महिना, 2 महिने, 4 महिन्यांनी एकत्र येतो आणखी आणि एकमेकाच्या सुखदुःखात. आता काही मित्रांच्या मुलांचे लग्न झाले, त्यांच्या मुलींचे लग्न झाले, त्यांच्या मुलींच्या लग्नांना असेल किंवा विविध जे काही कार्यक्रम असतील. काळानुसार माणसं बदलतात. मला असं वाटतं तुम्ही बदललं नाहीत, तर या ठिकाणी जे जुनं आहे तेही सांभाळलं, नवही तुम्ही स्वीकारतायत. म्हणजे जिथं जाता तिथं तुमचे मित्र तयार होतात सर, आणि सगळ्यांना तुम्ही हवेशी वाटता आणि सगळ्यांचे तुम्ही मित्र आहात. मित्राची व्याख्या एकच की जो चांगला आहे, चांगल्या मनाचा आहे, जो वेळेला धावून येतो तो खरा मित्र. सर, तुम्ही मग उल्लेख केला की तुमच्या वडिलांना वाटायचं की आपल्या मुलाने वकील व्हावं, म्हणजे त्या काळामध्ये ते तर गुरुजी. आता जनरली काय आहे की आपण जर शिक्षक असाल तर आपल्याला वाटतं आपल्या मुलांनाही शिक्षक व्हावं, आपण डॉक्टर असाल आपल्याला वाटतं की मुलाने डॉक्टर व्हावं. तुमच्या वडिलांना असं काय वाटत होतं की माझ्या पक्षाने वकील व्हावं? त्याच्या मागे खूप रंजक कथा आहे. कारण आमचे वडील शिक्षक झाल्यामुळं बऱ्याच अडीअडचणी
घेऊन लोक त्यांच्याकडे यायचे आणि असाच एक काहीतरी वाद गावातला त्यांच्याकडे घेऊन आले होते. आमचे आजोबा माली पाटील गावचे. माली पाटील असल्यामुळं बरेच महसुलीचे जे तंटे वगैरे जे असतात ते सोडवायचं काम माली पाटलाकडे असायचं पहिलं. म्हणजे रेव्हेन्यूचं जे म्हणजे महसुलाचं जे काय अडचणी असतील तशा परिस्थितीत आमच्या वडिलांनाच कोणतरी राय विचारली, आमच्या आजोबाला विचारायच्या ऐवजी. आणि आजोबा असं म्हणून गेले त्यांना, तू मोठा लागून गेलास वकिलाचा बाप. हे एवढ्या शब्दानं त्यांच्या मनामध्ये असं घर केलंय की आपल्याला वकिलाचा बाप व्हायचे. म्हणजे ह्याच्यातून त्यांनी ते अशी मनाची खुणपाट बांधली की आपल्याला आपला मुलगा वकील करायचा. म्हणजे आजोबाने खरं आता इंडिकेटर दाबलं खरं नाही का, आणि वडिलांना वाटले की अरे ठीक आहे की आपण नाही वकील झालो पण आपला मुलगा आता वकील झाला पाहिजे. मग तुमच्या मनामध्ये वेगळंच होतं. तुम्ही उल्लेख केला की तुम्हाला खरं तर अगदी लवकर नोकरी पाहिजे, ते पटकन. काय कारण आहे मला असं की म्हणजे तुमच्या मनामध्ये अगदी एक कुतूहलता होती की आपल्याला लवकर नोकरी लागली पाहिजे किंवा लवकर शिकावं आणि लवकर कुठेतरी जावं आपण असं? कसं, वडील जरी शिक्षक असले तरी त्या काळामध्ये त्यांना पगार खूप कमी आहे आणि रिटायरमेंटच्या वेळेला वडिलांना फक्त 15,000 रुपये पगार होता. पण ज्यावेळेस आमचं शिक्षण झालं आणि त्यावेळेस नोकरी लागायला लागल्या त्यावेळेस पगार वाढलेले होते. आणि लवकर नोकरी लागण्यामागचा उद्देश असा आहे की आपण लवकर नोकरी लागावं आणि आपल्या कुटुंबाच्या उन्नतीमध्ये आपण सहभाग घ्यावा असं मनामध्ये वाटायचं. परंतु त्याच्या विरुद्ध आमच्या वडिलांची भावना होती. त्यांचा पैशाला एवढं महत्त्व द्यायचा स्वभाव त्यांचा नव्हता. परंतु उच्च शिक्षण घेऊन कुठेतरी आपण नाव समाजासाठी काहीतरी कामाला लावलं पाहिजे, समाजाचा उपयोग काहीतरी कार्य केलं पाहिजे ही भावना त्यांची होती. पण मला वाटायचं की बाबा त्यांनी जीवन हलाखीत काढलं, मग कमीत कमी आपण तरी आता शिकलोत आणि नोकरीला लागू शकतो आणि आता पगार पण चांगले आहेत, त्यामुळे लवकर नोकरी करून आपण कुठेतरी कुटुंबाला हातभार लावावा असं तुमच्या मनामध्ये वेगळं सुरू होतं की आपण आपल्या कुटुंबाचा आधार बनलं पाहिजे आणि ही भावना असली पाहिजे प्रत्येक मुलामध्ये नाही का. सर असं म्हणतात की ज्याच्यामध्ये स्किल आहे त्याने वकील व्हावं. तुमच्यामध्ये स्किल मला वाटतं एक नाही तर अनेक 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 स्किल आहेत सर, आणि म्हणून तुम्ही चांगले वकील झालात. वडिलांच्या इच्छेखातर या ठिकाणी हे क्षेत्र तुम्ही स्वीकारलं. खरं तर एक विचारायला वाटतं मागच्या अनेक वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये आहात सर, आणि नुसते फक्त वावरत नाही तर एक चांगला वावर आहे जे अनेक लोकांसाठी आपण लढता, त्याला न्याय मिळवून देता, न्याय मिळवून देणारे वकील साहेब ही आपली ओळख आहे खरं तर 24 वर्षाचा हा जो प्रवास आहे तो आम्हाला सांगा सर. मी सन 2000 साली वकील म्हणून पास होऊन अंबाजोगाई येथे वकील व्यवसाय करण्यासाठी आलो. इथं आल्यानंतर ॲडव्होकेट शिवाजीराव कराड जिल्हा सरकारी वकील म्हणून ते त्यावेळेस कार्यरत होते आणि ते अंबाजोगाईचे होते, आणि जिल्हा सरकारी वकील म्हणून बीडला ते त्यावेळेस कार्यरत होते. माझ्या तिथले जे सिनियर आहेत त्या सिनियरनी सांगितलं की कराड साहेबाचा आता कार्यकाळ DGPचा संपलेला आहे, मग तुला अंबाजोगाईला वकिली करायची असेल तर तू शिवाजीराव कराड साहेबांकडे वकिली करायची असं मला वाटतं. त्यामुळे मी त्यांच्याकडे इथं ज्युनियर म्हणून जॉईन झालो. 3 वर्ष मी त्यांच्याकडं ज्युनियर वकील म्हणून काम पाहिलं आणि 3 वर्षानंतर म्हणजे 2003 साली मी स्वतंत्र माझं वकिली व्यवसायाला सुरुवात केली. म्हणजे त्यांच्याकडची ज्युनियरशिप 3 वर्षे आणि माझी हे 21 वर्षे, असं 24 वर्षे माझ्या वकिली व्यवसायाला सुरुवात झाली. वकिली व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर माझ्याकडे एक पक्षकार एक अर्धवट कागदपत्र घेऊन आले. सय्यद पाशा नाव त्या पक्षकाराचं, आणि ते आल्यानंतर एवढं नाराज आणि म्हणजे पूर्ण खचून गेलेल्या परिस्थितीत ते माझ्याकडे आले आणि वकील साहेब म्हणले असे माझ्याकडे हे कागदपत्र आहेत, यवतमाळला माझा अपघात झाला म्हणले आणि मी आता काही कामधंदा करू शकत नाही, आणि मी एका इथल्या सिनियर मोस्ट वकील साहेबांकडे गेलो होतो, परंतु त्यांनी माझा अपमान करून हे कागदपत्र माझ्या अंगावर फेकून दिले, काही होत नाही म्हणले याच्यात. म्हणजे बघा म्हणले वकील साहेब काय होत असेल तर, माझ्याच्याने काही तिकडे जाऊन कागदपत्र वगैरे काय आणता येत नाही. तिथनं माझ्या वकिलीला तर थोडासा टर्निंग पॉईंट मिळाला आणि मी त्या पक्षकाराकडनं ते कागदपत्र घेतले आणि त्याला सांगितलं तू निश्चिंत राहा, तू कुठेही जायची गरज नाही, तुझे जेवढे कागदपत्र आहेत त्याच कागदपत्रावरती ही आपण केस लढू. आणि आश्चर्याची गोष्ट तुम्हाला सांगतो, त्या पहिल्याच केसमध्ये त्या पक्षकाराला 40 वर्षे प्रॅक्टिस असणाऱ्या एका वकील साहेबांनी, त्यांना मी आणखी आदर्शच मानतो, त्या वकील साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की हे तुझे कागदपत्र घेऊन जा, आणि त्यांना एक थोडीशी तुच्छतेची वागणूक दिली त्या पक्षकाराला. त्या पक्षकाराला पहिल्याच केसमध्ये मी 3 लाख रुपये मिळवून देण्यात यशस्वी झालो त्या काळामध्ये.
म्हणजे जिथं की त्या व्यक्तीला नैराश्य होतं की आता आपलं कोणी लढणार नाही आपली बाजू, नाही का, आपल्याला पैसे मिळणार नाहीत, परंतु त्याला पैसे मिळवून दिले, त्याला न्याय मिळवून दिला. मला असं वाटतं की पहिलीच केस आणि तिथं आपला जर विजय होत असेल तर निश्चितपणे हे संकेत चांगले असतात, नाही का. सर त्यानंतरचा जो प्रवास आहे तो सांगा मला, म्हणजे काय आतापर्यंत प्रवास नेमका काय आहे, कसा आहे? तेच सांगतो तुम्हाला. आणि तीच केस माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली. आणि त्या पक्षकाराने नंतर जे कोणी अडचणीतील लोक असतील, ज्यांना पैसे द्यायची ऐपत नाही आणि त्यांच्याकडे कोणी पाहणार नाही, अशा लोकांचा ओघ माझ्याकडं वाढत गेला. आणि तिथनं जे आमची म्हणजे वकील व्यवसायाला माझ्या चांगल्या प्रकारे सुरुवात झाली त्या केसपासून. म्हणजे त्या भागातल्या किंवा त्याच्या आजूबाजूच्या किंवा त्याच्या नातेवाईकाची एकही केस त्यानं दुसरीकडे कोणाकडे दिली नाही. आणि तिथनं मग माझ्या वकील व्यवसायाला एवढे चांगले म्हणजे दिवस आले की त्यामुळं मी जिथे आजचं जो काय आहे मी, तर ती केस माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली. आणि त्याच्यामुळं विविध एक विशिष्ट प्रकारचं काम म्हणजे अपघात घडल्यानंतर नुकसान भरपाईची जी केसेस असतात त्या केसेसचा ओघ माझ्याकडं जास्त वाढला. ऍक्सिडेंट केसेस. कधी काळी आजोबाने मुद्दामून नाही पण सहजपणे टोमणा मारला होता, तू काय वकिलाचा बाप लावून गेलास का. आणि खरंच तुमच्या वडिलांना ते पाहता आलं की वकिलाचं त्यांना वडील होता आलं, नाही का. आणि नुसतं वकिलाचं नाही तर एका यशस्वी वकिलाचं त्यांना वडील होता आलं. वडिलांनी तुमचा हा पूर्ण प्रवास पाहायला जवळून, नाही का. तर ज्या वेळेला हे तुमचं नाव निघायचं की तुमच्यामुळे अनेक लोकांना न्याय मिळायचा, त्यावेळेला हे सगळं जेव्हा वडिलांच्या काणी यायचं तुमच्याबद्दल, तुमच्या यशाबद्दल, तर वडिलांची काय भावना होती, त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या त्या सांगा. माझे वडील पेशाने शिक्षक होते, त्यांच्या परिसरामध्ये भरपूर ओळखी होत्या. परंतु माझ्या वकिलीच्या 20 वर्षापर्यंत माझे वडील हयात होते. 2020ला माझे वडील वारले. परंतु माझ्या वकिली व्यवसायाच्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये कधीही त्यांनी माझ्याकडे केस द्या अशी कधीही शिफारस केली नाही. परंतु ज्यावेळेस एखाद्या केसचा निकाल लागायचा आणि त्यांच्या कानावर जायचं, त्यांना खूप आनंद व्हायचा किंवा स्वतःच्या हिमतीवर स्वकर्तृत्वावर त्यांनी केसेस मिळवल्या आणि त्यांना न्याय मिळवून दिला. आणि कुणीतरी मग सांगायचं की माझी केस वकील साहेबाकडे होती, परिसरातला जायचा एखादा माणूस आणि सांगायचा गुरुजी तुमच्या मुलाकडे माझी केस होती आणि त्याने असा आम्हाला न्याय मिळवून दिला. त्यावेळेस त्यांना आनंद वाटायचा आणि ते कौतुक पण करायचे. मला असं वाटतं की माणसाने यश मिळवावं, यशाच्या शिखरावर जावं आणि हे पाहायला ज्यांनी घडवलं आई वडील त्यांनी ते पाहिलं पाहिजे खरं तर. आणि तुमच्या वडिलांचं आईचं भाग्य की तुमचं यश त्यांना पाहता आलं. सर दुसरा मुद्दा असा आहे की जसं तुम्ही या ठिकाणी लोकांना न्याय मिळवून देता, त्यासाठी काम करता, चांगलं काम करता, त्याचबरोबर अगदी मराठा सेवा संघाच्या न्याय विभागाचे आपण बीड जिल्हा अध्यक्ष आहात. तर कधीपासून हे पद आपल्याकडे आहे, कशा प्रकारे कार्य सुरू आहे आणि समाजासाठी आपली काय भूमिका असते? तसं मी सेवा संघाच्या चळवळीमध्ये कार्यकर्ता म्हणून 1996-97 पासून मी या चळवळीशी जोडलो गेलो. म्हणजे विधी क्षेत्रामध्ये अगोदरच 3 वर्षांनी. म्हणजे खेडेकर साहेबांच्या विचाराचा पगडा माझ्यावर, म्हणजे मी विद्यार्थी दशेत असतानापासूनच माझ्यावर तो पगडा आहे. मी 1995-96 ज्यावेळेस नारायण राणे मुख्यमंत्री होते आणि ते सिंदखेड राजाला आले होते, त्यावेळेस मी सुरुवातीला सिंदखेड राजाला गेलो होतो. त्यावेळेस पासून मी ह्या विचारधारेशी जोडलेला आहे. त्यामुळं ही विचारधारा एकदम माझ्या पूर्ण नसामध्ये भिनलेली. आणि ह्या विचारधारेनं मला एवढं प्रगल्भ आणि मजबूत बनवलं की वस्तुस्थितीवर जगण्याची जी उमेद आणि ऊर्जा आहे ती खेडेकर साहेबांच्या विचारावरून आम्हाला मिळाली. त्यावेळेस पासून मी ह्या चळवळीशी जोडलो गेलो. मी कार्यकर्ता म्हणून सातत्याने ह्या चळवळीत होतो. परंतु 2015-16च्या नंतर मला हे न्याय कक्षाचं जिल्हाध्यक्षपद मिळालं. आणि या माध्यमातून म्हणजे तसं तर 7-8 पासूनच मी ह्या चळवळीतील सगळ्या केसेस असतील, काही अडीअडचणी असतील, त्या बघण्याचं काम अंबेजोगाई विभागातल्या ह्या 6 तालुक्याचं मी सेवा संघाची कुठलीही किंवा समाज ब्रिगेडची असेल, जिजाऊ ब्रिगेडची असेल, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेची असेल किंवा पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेची असेल, संत तुकोबराव वारकरी परिषदेची असेल, कुठल्याही विंगचं जे काही एखादी अडीअडचण असेल कोर्टातली किंवा एखाद्या आंदोलनातल्या कारवाई असतील, त्या माझ्याकडे पद नसतानाही मी ते पाहत होतो. परंतु ज्यावेळेसपासून माझ्याकडे पद आलं त्यावेळेसपासून तर पूर्ण जिम्मेदारीनं मग कुठलीही चळवळीतली केस असू द्या, त्या केससाठी आम्ही कधीही 1 रुपया खर्च त्या कार्यकर्त्यावर पडू दिला नाही. आरक्षणाची चळवळ असेल किंवा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ज्या विविध प्रश्नाचे असतील, खताच्या भावाविषयीचा प्रश्न असेल किंवा भांडारकरचा प्रश्न असेल पुण्यातला,
हे जे विविध प्रश्न होते त्या प्रश्नाच्या माध्यमातून ज्या ज्या काही केसेस संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यावर झाल्या त्या आम्ही विना मोबदला विना मूल्य सगळ्या केसेस चालवल्या आणि सातत्यानं त्या चळवळीतील कार्यकर्त्याच्या पाठीशी राहण्याची भूमिका या मी जिल्हा न्याय कक्षाचा अध्यक्ष झाल्यापासून घेण्याची भूमिका घेतली. आपण एक हुशार कुशाग्र कर्तबगार वकील आहात आणि या विधी क्षेत्रामध्ये मागच्या अनेक वर्षापासून चांगलं काम करतायत. सर तुम्हाला पूर्णपणे कायद्याचा अभ्यास आहे नाही का? मला विचारावंसं वाटतं सर की आज जर कुठल्याही मराठा समाजातील अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत व्यक्तीला विचारलं की तुझ्या मनात काय आहे, एकच वाक्य फक्त की आम्हाला आरक्षण पाहिजे आहे, तर तुमची भूमिका काय आहे की काय वाटतं? आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची फक्त इच्छाशक्ती आहे का नाही सरकारची, हाच मला कधीतरी प्रश्न पडतो. सर हा प्रश्न इतका साधा आणि सोपा आहे, इतका म्हणजे जर राज्यकर्त्याची जर इच्छाशक्ती असेल ना तर चुटकीसरशी हा प्रश्न सुटू शकतो. राज्यघटनेनं 3 प्रकारचे आरक्षण ची तरतूद केलेली आहे. ती एसटीचं आरक्षण, शेड्यूल ट्राईब, एससीचं शेड्यूल कास्ट आणि ओबीसीचं आरक्षण. या व्यतिरिक्त कुठल्याही पद्धतीचं आरक्षण देण्याची तरतूद राज्यघटनेमध्ये नाही. आणि मराठा समाजाला फक्त अदर बॅकवर्ड क्लास ओबीसी मध्येच आरक्षण मिळू शकतंय आणि ते देणं सुद्धा खूप सोपं आहे. 2004 साली सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी एक JR काढला होता, मराठा डॅश कुणबी, कुणबी डॅश मराठा एकच आहे. फक्त तो मधला डॅश काढून मराठा कॉमा कुणबी, कुणबी कॉमा मराठा, फक्त डॅश काढून जर कॉमा केला, एवढंच जर केलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. आणि मराठा समाज आरक्षणास पात्र आहे याचं उदाहरण ज्यावेळेस गायकवाड आयोगाची नेमणूक झाली होती सर्वेसाठी, त्यावेळेस मी गायकवाड आयोगासमोर हजर झालो होतो आणि गायकवाड आयोगासमोर मी लेखी आणि तोंडी माझा युक्तिवाद मांडला होता. त्यावेळेस सुद्धा मी गायकवाड साहेबांसमोर हे मांडलं होतं की महाराष्ट्रामधील धनगर समाज, माळी समाज, वंजारा समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही. ह्या 4ही समाज जीवन, शैक्षणिक क्षमता, आर्थिक क्षमता, सामाजिक स्तर सगळा सारखा आहे. आपल्या बीड जिल्ह्यामधलं जर उदाहरण तुम्ही पाहिलं तर ज्या गावामध्ये वंजारा समाजाची लोकसंख्या जास्त आहे त्या गावाची पोलीस पाटील की वंजारा समाजाकडे, त्यांना वैतीला जमीन आहे त्या गावामध्ये, त्या गावातली सगळ्यात जास्त जमीन त्यांच्याकडे होल्डिंग. तसाच प्रकार तुम्ही डोंगर पट्ट्यामध्ये जा धनगर समाजाच्या बाबतीत, ज्या गावामध्ये धनगर समाजाची लोकसंख्या जास्त आहे त्यांच्याकडे पोलीस पाटील की. शिक्षणाचं प्रमाण मराठा समाजाचं आणि धनगर समाजाचं सारखंच आहे. माळी समाजाचं तर मी म्हणतो या 3ही समाजापेक्षा धनगर, वंजारा आणि मराठा ह्या 3ही समाजापेक्षा चांगली परिस्थिती माळी समाजाची. त्यांच्याकडे गावालगतच्या सुपीक पाणभरतीच्या जमिनी माळी समाजाकडे, त्यांचा शैक्षणिक स्तर, सामाजिक स्तर, आर्थिक स्तर मराठा समाजापेक्षा चांगला आहे, तरी पण ते ओबीसीच्या याच्यामध्ये बसतायत. ह्या 4 समाजाची परिस्थिती एक समान असताना सुद्धा मराठा समाजाला का डावलं जात आहे? कारण तुम्ही ठराविक लोक 180 घराणे आहेत की ते राजकारणामध्ये आहेत आणि त्यांच्याकडे कारखाने, त्यांच्याकडे शैक्षणिक संस्था आहेत, ते मुख्यमंत्री होते, ते आमदार होते, म्हणून सगळा समाज सुधारलेला आहे का? 6 ते 8 कोटी समाज आहे, त्या 6 ते 8 कोटी समाजापैकी कुठंतरी 1% समाज जर पुढारलेला असेल त्याच्यावर तुम्ही त्या समाजाला सुधारायला कसं काय समजू शकताय? आणि ही चूक होतीये शासनाची की ते फक्त जे पुढारलेले आहेत किंवा ते 130 आमदार किंवा ते कारखानदार किंवा शैक्षणिक संस्थावाले यांच्याकडे बघून समाजाचं मूल्यांकन केलं जात आहे, हे चुकीचं आहे. एका विशिष्ट जातीचा उल्लेख केला आपण, जर त्या जातीचा बांधव जर मराठवाड्यात असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात असेल किंवा विदर्भात असेल, त्या सर्वांचं रिझर्वेशन एकच आहे, ते कुठले असेल, ओबीसी असेल किंवा एसटी असेल. तसं मराठा समाजाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर अगदी विदर्भातला मराठा हा ओबीसी मध्ये येतो नाही का? काही इकडं अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही मराठा बांधव ओबीसी मध्ये येतो. जसं आपल्याकडे जामखेडकडे बराचसा जो काही मराठा समाज आहे तो ओबीसी मध्ये आहे. मग मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात इतर काही जो मराठा बांधव असेल त्यांना ओबीसी आरक्षण का लागू होत नाही? ही मग आमचं तेच म्हणणं आहे ना, तुम्ही ज्या वेळेस आपला मराठवाडा जो आहे रिजन तो निजाम संस्थानामध्ये होता, ज्यावेळेस भारतातली सगळे संस्थानांचे विलिनीकरण झालं त्यावेळेस बिनशर्त निजाम संस्थानामधील मराठवाड्यातली लोक महाराष्ट्रात सामील झाले. त्या निजाम संस्थानाचं रेकॉर्ड जर पाहिलं, गॅजेट जर पाहिलं तर त्यावेळेस मराठा समाज कुणबी म्हणून नोंद आहे. मग तुम्ही विदर्भातल्या मराठाला कुणबी म्हणून ओबीसीत घेता, खानदेशातल्या मराठ्याला कुणबी म्हणून ओबीसीत घेता, तिकडं
कोकणातल्या मराठ्यांना तुम्ही कुणबी म्हणून आरक्षण घेता आणि बहुतांश प्रमाणात पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा मराठा कुणबी म्हणून ओबीसी म्हणून आरक्षणात आहे. मग हा अन्याय मराठ्यावरच का? तसंच तुम्ही जर तेलंगणामध्ये गेलात, कर्नाटकमध्ये गेलात, मध्य प्रदेशमध्ये गेलात, तामिळनाडूमध्ये गेलात, सगळीकडे मराठा समाज ओबीसी मध्ये. मग मराठवाड्यातच काय असं वेगळं आहे? आणि तुम्ही जर निजाम संस्थानाचे कागदपत्र पाहिले तर त्यामध्ये क्लिअर कट मराठा समाज कुणबीमध्ये. फक्त आणि फक्त राजकारणासाठी हा मुद्दा तेवढ ठेवायचा आहे राजकारत्यांना, तो निकाली निघू द्यायचा नाहीये. फक्त त्याच्यामुळे हे मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये करत नाही. काय की सर्व मराठा बांधव हे कुणबी आहेत आणि ते ओबीसी आहेत, पण सरकारला हे सरकारची द्यायची मानसिकता नाही. सर अगदी तुम्ही चांगल्या प्रकारे याच्यावर आपलं मत मांडलं आहे, अभ्यास आहे आपला. तर विचारावंच वाटतं की आज हा एवढा मोठा प्रवास तुम्ही पूर्ण केला आहे, अगदी चांगलं नाव कमवलं आहे, सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुमचं जे आता कुटुंब आहे, तुमच्या सौभाग्यवती असतील, तुमची मुलं असतील, तर यांना आपण कशा प्रकारे वेळ देता, तुमची मुलं काय करतात ते सांगा. मला 2 मुलं. मोठा मुलगा आहे माझा, तो आता BArch थर्ड इयरला आर्किटेक्चरला थर्ड इयरला DY पाटील पुणे येथे शिक्षण घेत आहे. आणि 2 नंबरची मुलगी 10वीला इथेच अंबेजोगाईमध्ये छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूलमध्ये शिक्षण घेते. मला असं वाटतं की वडिलांचं जे काय अर्धवट स्वप्न आहे तुम्ही पूर्ण केलं आणि तुमचं अर्धवट स्वप्न तर मुलगा करतो नाही. बरोबर आहे. मला चित्रकलेचा छंद होता. तो चित्रकलेचा छंद माझ्या मुलामध्ये आपसकच आला आणि त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम केलं. आणि तो आता आर्किटेक्चर थर्ड इयरला आहे DY पाटील. प्रत्येक मुलाचं ते कर्तव्यच नाही का? तुमच्या सौभाग्यवती माझी पत्नी गृहिणी आहे आणि माझं कुटुंब आणि मुलं सांभाळण्यामध्ये तिचा मोलाचा वाटा आहे. सर या सगळ्या पूर्ण शेड्यूलमध्ये बराचसा वेळ तुम्ही अगदी वृक्ष लावणे नाही का, किंवा मित्रामध्ये मिसळणे, लोकांना मदत करणे, अगदी तुमचं नेहमी सुरू असतं. काय वाटतं नेमकं सर आता पुढील आयुष्य आणखी काय असेल, नेमकं काय प्लॅनिंग केली तुम्ही? तर आपण काय म्हणतो नेक्स्ट प्लॅन काय तुमचा? माझं पूर्ण उर्वरित आयुष्य निसर्गासाठी समर्पित करण्याची माझी इच्छा आहे. त्यामध्ये वृक्ष लागवड असेल, आपले जे जीवनदायिनी आहे पाणी, नद्या, ह्यांचं शुद्धीकरण असेल. ते आता नद्यामध्ये जे आपलं वापरतं पाणी नद्यामध्ये सोडतो, त्यामुळं पाणी आपलं प्रदूषित होत आहे आणि तेच पाणी आपण ज्या तळ्यामधनं पिण्यासाठी वापरतो त्या तळ्यामध्ये जात आहे. ते ड्रेनेजची जी व्यवस्था आहे, ड्रेनेजचं पाणी एक थेंबरही नदीमध्ये गेलं नाही पाहिजे. आणि वृक्ष संगोपन, वृक्ष लागवड यासाठी पुढील आयुष्य घालण्याची माझी इच्छा आहे. संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की वृक्ष बोलली आम्हा सोडले नाही का. अगदी संत तुकाराम महाराजांच्या विचाराने चालणारे, गाथेतील विचाराने चालणारे, आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की आपण ज्या समाजातून आहोत त्या समाजाचं ऋण आपण विसरलं नाही पाहिजे. अगदी पहिल्यापासूनच चांगलं काम केलं, अगदी कुणाचे मन दुखावलं नाही, लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे वकील साहेब अशी त्यांची ख्याती आहे. साहेब मी एवढंच म्हणेल की आपल्यासारखी माणसं खूप काळ टिकली पाहिजे आणि चांगलं काम आणखी आपण करावं. यासाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी वकील साहेबांनी साधलेला संवाद, त्यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. जी सर.